HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल. आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असता तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलंय असं. मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं. ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या, म्हणून मी गेली. तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं. तिथं 3-3 महिन्याचे गोळे देत होते मला, हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना, की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा अशा गोळ्या आहेत ती, म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत. कारण की माझं संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काही त्यांना सांगितलंच नाही. सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, ही मी काय खरं काय बोललं नाही म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या. तिथे टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं असं आहे, चल तुला टेस्ट करावं. आणि तू त्या डॉक्टरांनी सांगितले की हे HIV ची गोळी आहे ती. रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू, म्हणून मी आले माझ्या माहेरात. आणि तिथं डॉक्टरनी 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून, फोन करून म्हटले की तुम्ही पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं मला. मी असे की शॉकच बसला की मला खरंच मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का, म्हणून मला एवढं धक्कादायक बसले की खरंच की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो असं, म्हणून टेन्शन आलं की पहिल्यांदा गेली ती पॉझिटिव्ह आल्यामुळे टेन्शन घेतलं मी जरा की बाबा हे व्हायला लागले मला, असं त्रास व्हायला लागला मला शारीरिक. HIVच्या गोळ्या किती महिने घेतो? गोळ्या किती महिने घेतो? 1.5 वर्षांना सांगा ते. 1.5 वर्षानं HIVच्या गोळ्या घेतल्या मी. 1.5 वर्ष झालं ती की माझ्या बाळाला सुद्धा 6-6 महिन्याचे ट्रीटमेंट चालू होते, त्याला औषध गोळे देत होते की माझ्या बाळाला काय होतं असं. मला पण टेन्शन पडतं ना की बाबा HIV म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना, HIV म्हणजे काय लोक नातेवाईक काय म्हणतील की ही कसली बाई आहे.